चला काय काय तयारी करायची सांगा पटपट. आरुताई, अरे वा, हे सगुने आपली नोकरी गेली बघ. हा अगं आरुताई, नवीन नवीन लग्न आहे तुझं. हा, अशी रोजच्या सारखी इथं कामाला आली तर तन्मदाला आवडेल का? हा, हे बघ तुझं आपण आपलं काम कर. जा 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 जा. काका कुणी काहीही बोलणार नाहीये. आरुताई, अगं जरा आराम कर की. हा, इथलं सगळं आम्ही बघतो. तू तुझ्या सासूकडं नवऱ्याकडं लक्ष दे की. काय तुम्ही पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला ते काही लहान आहेत का? बरं एक काम करूया, संध्याकाळी उडदाचे वडे करूया नाश्त्याला. अहो तुम्ही एक काम करा, डाळ भिजत घाला. हा घ्या. ऐक ना आरुताई, मी काय म्हणते, हे बरं दिसत नाही ना. अगं तुझ्या हातावरची अजून मेहंदी पण उतरली नाही. आणि तुझ्या सासरच्यांना काय वाटेल? तू सासरी असती तर हे सगळं आम्हीच केलं असतं की नाही? सगुणाताई, माझं लग्न जरी झालं असलं ना तरी आग्रहावरचं प्रेम कमी नाही झालंय माझं. आणि लग्नानंतर सुद्धा पहाटे 5 वाजता उठून इथे कामाला आलेच असते मी. आणि आता तर काय आई आता तर तेही नाही असंच ना, कारण आता नवरा सासू नणंद सगळेच इथे आले राहायला. ठीक. अहो मला तसं म्हणायचं नव्हतं. मग कसं? तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज नाही, मी समजून घेऊ शकते. लग्न झाल्यावर आपण सासरी जाऊ, मग इथली कामं जबाबदारी हे कमी होईल असं साहजिकच तुला वाटलं असणार. पण तसं काही झालंच नाही ना. तू इथेच आलीस परत. आणि इतकंच नाही तर तुझ्या मागे तुझं सासरच इथे आलं. त्यामुळे मनात येऊच शकतं. आई खरंच माझ्या मनात असं काहीच नव्हतं. आरोही, माझ्यासारख्या बाईला सुनेच्या माहेरी काही तास राहणं सुद्धा किती कठीण आहे ते नाही कळणार तुला. मला असं वाटलं माझ्या मुलाचा नवा संसार काही दिवस पाहावा. त्या निमित्ताने त्याच्या सासरच्या मंडळींची जास्त चांगली ओळख होईल म्हणून थांबले मी इथे. पण तुला तेवढ्याचाही त्रास होत असेल तर मी माझ्या मुलीला घेऊन आजच पुण्याला निघून जाते. तू स्पष्ट सांग. आई मी शपथ घेऊन सांगते, अहो माझ्या मनात असं काहीच नव्हतं. उलट तुम्ही दोघी इथे हक्काने राहायला आलाय ना त्याचा आनंदच आहे. आणि फक्त मला नाही, सगळ्यांना. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर आणि असं काही गैरसमज करून घेऊ नका. आई चहा देऊ लगेच? उठल्याबरोबर मी आधी गरम पाणी पिते आणि त्याच्यानंतर कॉफी. सांग. ए सगुने, घे कॉफी करायला घे पटकन. हा, हिरं का गरम पाणी आणि कॉफी? हाँ बोल विशाल. तन्मय, 3 इन्स्टॉलमेंट्स भरायचे बाकी आहेत. लक्षात आहे ना? हो आहे लक्षात. मग भर की लवकर. अरे मी काय पळून चाललोय का कुठे? करतो. तन्मय, ऑलरेडी खूप लेट झालंय यार. 3 इन्स्टॉलमेंट्स भरले नाहीयेत तू. आजच भरून टाक मी म्हणतो. आज? अरे असं कसं अचानक? अचानक कुठे? रिमाइंड केलं होतं मी. आरोहीकडे निरोप दिला होता मी.
तुमचं बोलणं झालंय ना? तू तिला अरे तुला काही अक्कल आहे की नाही? अरे तुला एक काम सांगायला नको? मी काय केलंय आता? अरे मला सांगायचं होतं ना, गावभर दवंडी कशाला? गावभर? अरे तुझ्याच बायकोला सांगितलं ना फक्त. अरे पण ठीक आहे, मी बघतो. अरे माझ्या लक्षात नव्हतं आणि तू निघून गेल्यावर माझ्या लक्षात आलं, म्हणून मी घाईघाईत आरोहीकडे निरोप दिला. अरे विशाल, तिला सांगायची काय गरज होती? तू पण ना. बरं, मी लोन का घेतलंय, कुठून घेतलंय, कसं घेतलंय हे काही सांगितलंयस का? नाही. नशीब, देवाने तेवढी तरी अक्कल दिलीये. आता यापुढे तिच्या समोर हा विषय अजिबात काढू नकोस. तिला यातलं काही माहिती नाही आणि कळताही कामा नाही, समजलं? हो, बाय. काय काय लपवलंस तू माझ्यापासून तन्मय? आणि का? मी काय केलंय असं? मी तुला काय समजले आणि तू काय निघालास? अपू, झोप पूर्ण झालेला दिसत नाही. मोबाईल बघत बसली असतील रात्री. चहा नाही दिला अजून. सगुणाताई चहा घेऊन या ना. हा उकळतोय. हा, तुला काय? मी काय बोलतोय? आई या या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सगुणाताई पटकन पोहे घेऊन या लगेच. हा आणते आणते. बसा बसा. बसा बसा वत्सलाबाई, बसा. अरे वा वत्सलाबाई, तुमची तब्येत कशी काय आहे? उत्तम. छान 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 छान. पोहे हा हे घ्या. तुमच्याकडे काय फिक्स्ड मेनू का? पोहे. नाही तसं काही नाही आई. तुम्ही सांगा ना, तुम्हाला दुसरं काही देऊ का? तसं सगळ्यांना काय हवं नको ते आरू बघत असते बरं का. प्रत्येकाच्या आवडीनिवडी माहित आहेत तिला, अगदी मेंबर्सच्या सुद्धा. आई खरंच सांगा, मी लगेच बनवून आणते. काही देऊ का? नको, खाते मी पोहे. बरं आनंद काका कुठे आहेत? अगं काल रात्री त्याला फोन आला होता एका सिनेमासाठी. तो पहाटेच्या बसने निघून गेला. अरे असं कसं? मला सांगायचं ना. कभी रात को बोलने का था तेरे को, कुछ भी बोलती है. हो काका, निदान डबा करून दिला असताना त्याला मी. काय तुम्ही? आई अहो आई, पाणी देऊ? काय झालं? ठसका लागला का? मिरची लागली का? मी काढून देऊ का मिरची? नाही, तुझं एवढं प्रेम बघून एकदम भरून आलं मला. तेवढी काळजी घेते सगळ्यांची. जमेल तेवढं करते आई. कसं आहे ना, आग्रह म्हणजे आमच्या सगळ्यांसाठीच मंदिरासारखं आहे. त्यामुळे इथे येणारी प्रत्येक व्यक्ती देवासारखी झाली ना. वा, केवढा आदर्शवाद आजकाल बघायला मिळत नाही. हा खरंच तुझ्या स्वभावातच आहे का वरवर दाखवण्यापुरता, म्हणजे लोकांना खुश करण्याकरता? नाही, व्यवसायात असं वागावं लागतं ना. म्हणजे जिभेवर साखर ठेवावी लागते, तोंडावर मुखवटा. खरी मतं, खऱ्या भावना लपवावं लागतं, म्हणून विचार.
अहो असंच काही नाही, फक्त व्यवसाय करणारीच कशाला. म्हणजे नोकरी करणारी माणसं सगळी सरळ आणि निर्मळ मनाची असतात असं थोडंच आहे. अरे किती उशीर केलास यायला तन्मय? आम्ही नाश्त्यासाठी वाट पाहतोय ना सगळे. काय हरकत आहे थोडा उशीर झाला तर? करू दे की त्याला आराम. नाही नाही, फोन चालू होता ऍक्च्युली, म्हणून लेट झालं. बाकी आरोही कामाला लागले याचं कौतुक वाटते मला. सगुणाताई पोहे घेऊन या जरा. नाही नाही, मी निघतो, 5 मिनिटं लागतील. उशीर होईल. मी डब्यात देते बांधून. थंड पोहे चांगले नाही लागत. आरोही 2 मिनिटं आहेत, जरा बोलायचं होतं. परब काका पोहे देऊ तुम्हाला परत? अरे अरे गरम गरम पोहे, अरे नेकी आणि पुचपुच. आण 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 आण, वा. हे आणि आरोही तू पण खाऊन घे बरं का. हो. आरुताई पोहे. नाही ते घेऊन जा परत. अगं तू तरी खाऊन घे. नकोत मला. देखा समाधान जी, यही है हमारे संस्कार. नवरा न खाता गेला त्याबरोबर तिनं देखील खाल्लं नाही. याला संस्कार म्हणतात, याला प्रेम म्हणतात, विश्वास म्हणतात. हा, यही है हमारी भारतीय नारी. छान संस्कार. सगळ्या जगाला काय हवं नको ते बघायचं, काळजी घ्यायची, कोणाकोणाला डबे भरून द्यायचे, आणि आपला नवरा उपाशी चाललाय तर बघत बसायचं. हे असे आहेत का इथले संस्कार? नाही म्हणजे आता इतर सगळ्यांच्या पेक्षा आपला नवरा महत्वाचा आहे हे कळायला हवं ना. कळेल. आता नवीन नवीन लग्न झालंय, शिकेल ती हळूहळू. पण तिला हे सांगायला शिकवायला मीच हवं ना. मला एक फोन करायचा होता, मी आलेच. हा. का वागलास तू सतन्मय? मला का फसवलंस? मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं रे, आणि तू का तन्मय का? हे बघ, बघू. फोटो तरी मस्त वाटतात ना. आणि किंमत बघूया. नेक्स्ट. मी काय म्हणते, आपण त्यांना फोन करून बघायचं का, काही डील वगैरे आहे का? हा, म्हणजे विचारायला काय हरकत आहे ना. अगं घे ना फोन. अगं नाही नको. का, कोणाचा फोन आहे? नाही असंच. मग कट का करतेय सारखा सारखा? अगं इम्पॉर्टंट नाहीये हे, कंपनीवाले कॉल करत असतील ग. तुला माहितीये ना, सारखे सारखे फोन करत राहतात. आपण आपलं काम कंटिन्यू करूया ना. हा, ते खूप इरिटेट करतात ना. बर, हा नंबर सांग. हा 9969. हॅलो. तुम्हाला तुमच्या सुनेच्या खोटेपणाचा पुरावा हवा असेल
आता आज जरा कष्ट घ्या. तुम्हाला एक पत्ता पाठवतोय मेसेज करून. माझ्या घरचाच आहे. आरोही आज मला भेटायला तिकडेच येणार आहे. या, स्वतःच्या डोळ्यांनी बघा. काय खरं आणि काय खोटं तुमचं तुम्हालाच समजेल. मी कुठेही येणार नाहीये. आई, काय आहे? कॉफी. तन्वीने तुमचं टाइम टेबल मला व्यवस्थित समजावून सांगितलंय. मग ठेव की तिथे. कमी हातात घेतल्याशिवाय जाणारच नाहीयेस तू. आरोही, होय. तुला काही बोलायचंय, सांगायचंय? कशाबद्दल? तुझ्याबद्दल, स्वतःबद्दल. हो. आज तन्मय नाश्ता न करताच गेला. त्याचं मलाही तितकंच वाईट वाटलंय. पण हा खरंच तो घाईत असेल म्हणून गेला तसाच. घाईत नव्हता तो. मी ओळखते माझ्या मुलाला. आरोही, तुला जर काही सांगायचं असेल ना तर आत्ताच सांग. मिळालेली संधी घ्यावी माणसानी. काय बोलायचंय का, सांगायचंय का तुला? एवढंच सांगायचं होतं. आई, तुम्ही कशाबद्दल बोलताय मला काही कळतच नाही. मग तसं काही नसेलही कदाचित. तसं म्हणजे? काय नाही, जा तू. ज्याची मला भीती वाटत होती तेच झालं. 3 इन्स्टॉलमेंट चुकवल्यास तू तन्मय. इतका केअरलेस कसा असू शकतोस तू? विशाल प्लीज आता तू गप्प बस. अरे, अकाउंट डिपार्टमेंटने नोटीस दिलीये तुला. बंद कर तुझा माज आता. आता हे सगळं कसं निस्तरणार आहेस ते बघा ती. तरी मी तुला सांगितलं होतं की आरोहीला वेळीच सगळं सांग म्हणून, पण नाही. हो, मला सांगायचं होतंच. मग कुठे अडलं घोडं? आता बस, सगळ्या बाजूंनी अडकलास तू तन्मय. ए, मला अक्कल नको शिकू. तुझं काम होतं ना नोटीस देणं, दिलंस ना, बस झालं. आता पुढे काय करायचं ना ते मी बघतो. तन्मय, अजूनही वेळ गेलेली नाहीये. आरोहीला विश्वासात घे. तिला खरं खरं सांग. कदाचित सगळं सुरळीत करण्यासाठी ती तुला मदत करेल, पण तिला सगळं खरं खरं सांग, लवकरात लवकर. तन्मयला एकदा फोन करून विचारू का त्याने काही खाल्लंय का म्हणून? कुठे गेलाय तो? सकाळी त्याला विशालचा फोन आला होता तेव्हापासून अपसेट आहे. काय झाले नक्की? काय ग बाय, धनीसाठी भाकर तुकडा बांधते का काय? अप्पू, आजच्या दिवशी न विसरता मी डबा घेऊन कुठे जाते? अरे हो, तुझा स्पेशल दिवस नाही का? भेटीचा दिवस, आनंद देणारा दिवस. खरंच हा एकच दिवस आहे ना जेव्हा मी स्वतःसाठी जगते, स्वतःसाठी काहीतरी करते, आणि मी ते आयुष्यभर करत राहणार आहे. बरं अप्पू, मी कुठे जाते हे आईंना कळू देऊ नकोस. मला असं वाटते की त्यांना नाही आवडणार ते, आणि मी नसताना इथे सगळ्यांची काळजी घे, खास करून आईंची. ताई, तू का घाबरतीयस? हे तुझं घर आहे, जीजूने घाबरायला पाहिजे. हो ग, ऐकलं तर उगाच त्यांचा गैरसमज होईल.
मग बेस्टच ना, मी अजून जोरात ओरडे. ठीक आहे, जा लवकर, नाहीतर वेळ कमी मिळाला म्हणून मला ओरडशील. हे सगळं आवरून ठेवा प्लीज. आणि लवकर ये. हो. आरोही, आरोही कुठे ग? बाहेर गेलीये. बाहेर? कुठे? मैत्रिणीकडे.